शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 4/6/2026। आज आपण आलोय लोणंद या ठिकाणी। लोणंदचा आपण बाजार पाहणार आहोत। लोणंदच्या बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्या, बोकडे, त्याचबरोबर शेळ्यांची लहान लहान पिल्ले, त्याचबरोबर चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बोकड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये काटेवाडीची दोन्ही बोकडं बघू शकता। या क्वालिटीमध्ये साधारण वय किती असेल यांचं? दीड महिना, दीड ते 2 महिने वयाची बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि किमती काय सांगता यांच्या? 12.5 सांगतोय, 11.5 12,000 रुपये जोडी याप्रमाणे किंमत सांगतायत। 11,500 रुपयांपर्यंत। आणि मागणी झाली का यांना? 11 पर्यंत। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 11,000 रुपयांपर्यंत यांना मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये जर बोकडं खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये बघू शकता विजापुरी मधले नर आणि माद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 9 नर आणि एकच मादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये बघू शकता 8,000 रुपये नग याप्रमाणे यांची किंमत सांगतायत। हे बघू शकता या क्वालिटीमधले साधारण ह्यांचं वय किती असेल? वय किती असेल? 2 ते 2.5 महिने। 2 ते 2.5 महिने वयाचे नर आणि माद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या क्वालिटीमध्ये बघू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता बिट्टेलची क्रॉस अशी पाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये पाट बघू शकता। साधारण वय किती असेल हिचं? 15 दिवस वयाची पाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि किंमत किती सांगताय? 3,000 रुपये। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये बघू शकता 3,000 रुपये या पाटीची किंमत सांगतायत। साधारण 15 दिवस वयाची पाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमधली पाट बघू शकता। या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला पाटी त्याचबरोबर बोकडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। दादा, एवढं लहान पिल्लू का विकताय तुम्ही? एक 15 दिवसाची पाट आहे म्हणताय। 3 झालेले, त्यातलं एक विकतोय। त्यातलं 3 झालेत ना? दूध पुरत नाही त्यांना। हा, 3 झाल्यामुळे दूध पुरत नाही। बर सिंगल करोड एकच काय येतं लवकर। हा हा, म्हणजे असं पण ते हे होणार, त्यांना जर समजा दूध नाही पुरलं तर ते मरणारच। मरणार ना। बर बर बर। आणि मग हे बाकीची खरेदी करून काय करणार? ज्यांनी समजा एखाद्याने खरेदी केलं तर मग त्यांनी कसं ह्याचं व्यवस्थापन करायचं? दुसऱ्या शेळ्याला पाच म्हणून करणार क्लिअर त्याच म्हणजे दुसऱ्या शिडीला पेतं का? पेतं? बरं बरं। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अशा क्वालिटीमधली जरी समजा तुम्ही पाट खरेदी केली आणि दुसऱ्या शेळीला जरी पाजली तरी पण ते जगू शकतं, असं थोडक्यात असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। या ठिकाणी बघू शकता अशा क्वालिटीतले जर पाट तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये सुद्धा येऊन खरेदी करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हे सुद्धा देशीमधील साधारण 4 दिवस वयाचं पिल्लू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। बोकड आहे। तर या क्वालिटीमध्ये बोकड बघू शकता। ह्याला सुद्धा म्हणजे 3 पिल्लं झालती। 3 पिल्लं झाल्यामुळं हे एक पिल्लू विकण्यासाठी या शेतकऱ्याने आणलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय अशा क्वालिटीमध्ये। आणि त्याची किंमत किती सांगताय? 2,500 रुपये। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमधले 2,500 रुपये किंमत सांगतायत या पिल्लाची। हे दुसऱ्या पण शिर्डीला पेतं ना? दुसऱ्या शिर्डीला जरी पाजलं तरी पण हे जगू शकतं अशा क्वालिटीमधलं पिल्लू। त्याचबरोबर अशी लहान लहान पिल्लं सुद्धा आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत। यांची काय किमती सांगताय? 12,500ला जोडी। किती दिवसाची असतील ही? 1 महिन्याचे। आणि बोकडे आहेत ना? हे बघू शकता दोन्ही बोकडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। 1 महिना वयाचे बोकडं 12,500 रुपयांना जोडी याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये जर अशी बोकडं तुम्हाला खात नसतील अजून, खात्यात ना? हे बघू शकता खाती बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या क्वालिटीमध्ये जर बोकडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये मेंढ्यांची सुद्धा पिल्लं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हो, काय किंमत आहे? 4,000 रुपये एक। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये बघू शकता 4,000 रुपयांना एक नग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि वय किती असेल? किती 15 दिवस। 15 दिवस वयाचे। यात नर किती मादे किती आहेत? एक नर आहे, 3 महिने, 3,500, 3,500, 3,500
हा, एक नर आणि 3 मादे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा नर आहे ना मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हा नर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्या 3 मादे आहेत आणि ह्यांच्या किमती किती म्हणला तुम्ही? 3.5 हा, 3-3.5 हजार रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जर अशा क्वालिटीमध्ये खरेदी करायची असतील तर लोणंदच्या बाजारामध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये नर का मादे आहेत? नर मादी. नर मादी. नर कुठला आहे? नर होता पांढरा. पांढरा नर आणि हे मादे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ह्यांच्या काय किमती सांगताय दोन्हीच्या? दोन्हीचं 8,000 रुपये सांग. 8,000 जोडी. जोडी. आणि नराची फक्त म्हटलं तर नराची 6.5. 6.5. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये नर आणि मादे आपल्याला पाहायला मिळते. साधारण वय किती असेल यांचं? ह्याचं एक 1.5 महिना आहे, ह्याचं एक 15 आहे. हा, नर हा 1.5 महिन्याचा नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मादी ही 15 दिवसांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला नर आणि मादी खरेदी करायची असेल तर लोणंदच्या बाजारामध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता. 6.5 बोल. 4,000 त्याचबरोबर या ठिकाणी लाईव्ह व्यवहार सुद्धा चालू आहे. या ठिकाणी बघू शकता. ह्याला मागणी कितीला झाली आपण किती देत शेवट 6ला होईल. बघू शकता. 6ला होईल शेवट. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये नर आणि मादी आपल्याला पाहायला मिळते. हे हा नर आहे आणि ही मादी या ठिकाणी बघू शकता. साधारण 15 दिवसाचे असतील. महिना 1 महिना वयाचे नर आणि मादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. या क्वालिटीमधले जर नर आणि मादी खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. किमती किती सांगता यांच्या? दोन्हीचे 11,000 रुपये जोडी याप्रमाणे किंमत सांगता. हे बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता 4 मादे आणि 2 नग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6,500 रुपये नग याप्रमाणे यांची खरेदी झालेली पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये साधारण यांचं वय 3 महिने. हा, 2 ते 3 महिने. 3 महिन्यांच्या पुढच्या वयाचे नर. त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कोटाची बोकडं बघू शकता. ही अशा चांगल्या क्वालिटीतली बोकडं साधारण 15 दिवस वयाची बोकडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यांच्या किमती सांगतायत 7,500 रुपये नग याप्रमाणे. अशा क्वालिटीमधली बोकडं खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. अशा चांगल्या क्वालिटीचे आणि एकदम ओरिजिनल अशी बोकडं आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 5 दिवस वयाचा कोटाचा हा बोकड आपल्याला पाहायला मिळतोय. साधारण आणि किंमत किती म्हणताय? 4,500 रुपये नग याप्रमाणे किंमत आणि त्याला 4,000 रुपयांना मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता कोटाचा मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 10 नर आणि 3 मादे आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारण 9,500 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. या क्वालिटीमध्ये बघू शकता विजापुरीचे नर आणि मादे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये जर नर आणि माद्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये विजापुरीचा नर आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. साधारण 1.5 ते 2 वर्ष वयाचा नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 65,000 रुपये किंमत सांगतायत. या क्वालिटीमध्ये ब्रीडिंगसाठी योग्य असा विजापुरीचा नर आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीचे नर या लोणंदच्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर या क्वालिटीमध्ये नर खरेदी करायचा असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये विजापुरीचे नर बघू शकता. हे नर साधारण 45,000 रुपये किंमत सांगतायत. या क्वालिटीमध्ये विजापुरीचा नर आपल्याला पाहायला मिळतं. 45,000 रुपये नग याप्रमाणे. वय किती असेल अंदाजे यांचं? 1.5-2 वर्ष. 1.5 ते 2 वर्ष वयाचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता. ब्रीडिंगसाठी योग्य असे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये जर नर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कोटाची शेळी बघू शकता. ही शेळी साधारण 15 दिवस टाईम असणारी शेळी, वेळेला टाईम असणारी शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 30,000 रुपये किंमत सांगतात या शेळीची. तर या क्वालिटीमध्ये शेळी बघू शकता कोटाची आणि साधारण हां कमी जास्त होईल ना? तरी पण मागणी कितीला झाली? 23 मित्रांनो. हां, कमीत कमी 25.
बरं, तुमचं म्हणणं आहे 25,000 रुपये यावेत. हां, तर हां, हिला 23,000 रुपयांना मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या किती पिल्लं दिलेत? तीन पिल्लांची शिळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीतल्या उस्मानाबादी, त्याचबरोबर कोटा, शिरोई अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या गावरान क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. साधारण 10-15 दिवस टाईम असणाऱ्या शेळ्या बघू शकता. वेण्यासाठी टाईम असणाऱ्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि यांच्या किमती साधारण कमीत कमी 10,000पासून ते 30,000 रुपयांपर्यंत किमतीच्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर ह्या शेळीची आहेत का ही? दोन्ही पाटी मित्रांनो या क्वालिटीमध्ये बघू शकता. दोन्ही पाटी आणि ही शेळी बघू शकता. शेळीची काय किंमत सांगताय? 30,000. बरं. मित्रांनो या क्वालिटीमध्ये ह्या 2 पाटी आणि ही शेळी 30,000 रुपये किंमत सांगतायत. या क्वालिटीमध्ये अशा चांगल्या क्वालिटीतल्या पाटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोकडं बघू शकता. अशा क्वालिटीतली बोकडं ही साधारण 8,000 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतात. आणि यांना मागणी झालेली आहे 6,000 रुपये नग याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बोकडं बघू शकता. साधारण यांचं वय हे 1.5 ते 2 महिने वयाचे आपल्याला या ठिकाणी बोकडं पाहायला मिळतात. अशा क्वालिटीतली बोकडं जर खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. तुमचं नाव सांगा. हिरामन वाघापुरे, गाव? जिरी पोस्ती गुळुंचे, तालुका? पुरंदर, जिल्हा पुणे. ओके. तर या शेतकऱ्याच्या नर आणि मादी एक चोरीला गेलेली हे बघू शकता या लोणंदच्या बाजारामध्ये. असं सुद्धा आपल्याला प्रकार घडलेला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर मित्रांनो हा होता लोणंदचा बाजार. पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.